दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांसाठी युवा महोत्सवाचं आयोजन केलं जातं। दरवर्षी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांना यजमानपद दिलं जातं। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा युवा महोत्सव आयोजित केला जातो। पूर्वी विद्यापीठाच्या या युवा महोत्सवात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातून जवळपास 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी कलाकार सहभागी होत होते, परंतु या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील बरेचसे महाविद्यालय सहभागी होत नसल्याचं आढळून येत आहे। पूर्वी 2000 पेक्षा अधिक असणारी विद्यार्थी संख्या ही हजाराच्या घरात आली आहे। विद्यापीठाच्या अंतर्गत 113 महाविद्यालये नोंदणीकृत आहेत। या 113 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून दरवर्षी प्रवेश फी घेतली जाते। या प्रवेश फीमध्ये युवा महोत्सवाचं देखील प्रवेश फी असते। साधारणपणे 100 ते 120 रुपये इतकी ही युवा महोत्सवाची फी प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतली जाते, परंतु 113 महाविद्यालयांपैकी 50 ते 60% महाविद्यालये ही युवा महोत्सवात सहभागी होत नसल्याचं सर्वेक्षणात समोर आलं आहे। मग विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी ही फी कुठे वापरली जाते असा सवाल विद्यार्थ्यांना पडतोय। यावर्षी सांगोला महाविद्यालय सांगोला येथे युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु यावर्षी विद्यार्थी कलाकारांचा सहभाग हा खूपच कमी दिसून आला। त्यास कारण होतं महाविद्यालयांचा नसलेला सहभाग, तर काही महाविद्यालयांनी देखील युवा महोत्सवात सहभागी होण्यास टाळलं। मग इतकी फी घेऊन ही महाविद्यालय करतात काय असा सवाल युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी कलाकारांना पडतोय। इतर विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणासाठी देखील वाव मिळण्यासाठी युवा महोत्सवात सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांना दंड आकारला जातो। छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अंतर्गत जी महाविद्यालये आहेत परंतु ती युवा महोत्सवात सहभागी होत नाहीत, अशा प्रकारच्या महाविद्यालयांना साधारणपणे 10,000 रुपये दंड आकारला गेला आहे व त्याची सक्तीने वसुली देखील सुरू आहे व तसेच पुढच्या वर्षी युवा महोत्सवात सहभागी होण्याच्या हमीवर पुढील कारवाई करण्याचे संकेत देखील दिले आहेत। अगदी त्याच पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे देखील युवा महोत्सवात सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल, तशी मागणी देखील विद्यार्थी कल्याण मंडळाकडून करण्यात आली आहे। जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची युवा महोत्सवात सहभागी होण्याची इच्छा असताना देखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होऊ देत नाहीत। जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची युवा महोत्सवात सहभागी होण्याची इच्छा असताना देखील महाविद्यालय ही प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना सहभागी होऊ देत नाहीत व जी फी आकारली गेली आहे त्या फीमधून महाविद्यालयात 2-3 छोटेखानी कार्यक्रम घेतात व ते कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घेतले असे म्हणून दाखवले जाते। म्हणून विद्यार्थ्यांचा सहभाग व महाविद्यालयांचा सहभाग वाढवावा म्हणून सोलापूर विद्यापीठ सोलापूर देखील जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांना दंड आकारू शकतो। आता यावर काय कारवाई होणार व पुढे प्रत्यक्षपणे महाविद्यालय ही युवा महोत्सवात सहभागी होणार का पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। विद्यापीठ देखील काय दिशा ठरवणार हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे। अशफाक नदाफ, लोकप्रधान न्यूज नेटवर्क, सोलापूर।